नमस्कार. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा 2024 उद्या लोकसभा इलेक्शन असल्यामुळे उद्या सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान हे संपूर्ण जिल्हाभर चालेल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आणि रत्नागिरी जिल्ह्यामधील संपूर्ण जनतेला माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याकडनं विनंती आहे की उद्याचं जे मतदान आहे ते कोणीच टाळू नये. उद्याचं मतदान हे नक्की होणं गरजेचं आहे. लोकसभा 2024 ही खूप अतिशय महत्त्वाची मानली जाते की आमच्यासारख्या तरुणांच्या पुढील भवितव्यातील वाटचाली संदर्भात किंवा तरुणांच्या हाताला रोजगार हा चांगला व्हावा या दृष्टीने 2024 हा अतिशय महत्त्वाचा प्रचार आणि मतदान हे महत्त्वाचं मानलं जातं. सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब यांच्याकडे पाहून हे मतदान आणि वातावरण अशा प्रकारचं स्वरूप पाहिलं जातं. 2024ची लोकसभा इलेक्शनची लढाई ही कुठल्याही गावागावातील किंवा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद किंवा विधानसभेची नसून ही लढाई आहे पूर्ण देशाची. ही लढाई आहे नरेंद्रभाई मोदी साहेबांची विरुद्ध राहुल गांधी यांची. परंतु सन्माननीय नरेंद्रभाई मोदी साहेब केव्हाही राहुल गांधी यांना प्रतिस्पर्धी समजतच नाही, कारण त्यांची स्पर्धा ही बाहेरच्या देशातील परकीय देशांशी असते. त्यांचा संघर्ष परदेशाशी असतो. मला वाटतं 400 पारचा नारा हा 100% पूर्ण होईल. नरेंद्रभाई मोदी साहेब हे पुन्हा एकदा तिसऱ्या टर्ममध्ये पंतप्रधान होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. 2024 सिंधुदुर्ग रत्नागिरी या लोकसभा मतदारसंघामध्ये सन्माननीय लोकप्रिय केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांचं वातावरण हे खूप सुंदर आणि चांगलं आहे. सन्माननीय नारायणराव राणे साहेबांचं मागील 40-50 वर्षात केलेलं कर्तृत्व आणि काम हे पूर्ण कोकणी जनतेला माहिती आहे. राणे साहेबांची ओळख वेगळी करण्याची गरज नाही आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरीमधनं राणे साहेब 2.5 ते 3 लाखाच्या चांगल्या मताधिक्याने निवडून येतील अशी आम्ही आशा बाळगतो. समोरच्या उमेदवारावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा या कोकणामध्ये गेल्या 10 वर्षात खासदार म्हणून जी छाप पडायला पाहिजे होती, जे वातावरण व्हायला पाहिजे होतं, जे इथे बेकारी दूर होणं गरजेचं होतं, ह्या गोष्टी अनेक गोष्टी झालेल्या नाही. आज बाहेरच्या राज्याप्रमाणे आपल्या कोकणाला मान सन्मान भविष्यात मिळावा. नरेंद्रभाई मोदी साहेबांची खूप इच्छाशक्ती आहे की आपल्या या कोकणावरती मोठी किनारपट्टी आहे, 2-3 एअरपोर्ट आहेत, रेल्वे आहे, अनेक प्रकारचे उद्योग या जिल्ह्यामध्ये दोन्ही जिल्ह्यामध्ये येणं चालू आहे. विशेष करून या दोन्ही जिल्ह्यामध्ये सन्माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी सुद्धा अनेक रस्ते वाहतूक, अनेक प्रकारचे दळणवळणाची साधनं तयार करायचा प्रयत्न केला आहे. त्यातीलच एक झारा पत्रादेवी म्हणा किंवा रत्नागिरी, मुंबई आणि सिंधुदुर्ग, गोवा अशा प्रकारचे रस्ते होत आलेले आहेत. तर मला असं सांगावंसं वाटतंय की सन्माननीय नारायणराव राणे साहेबांचं उद्याच्या इलेक्शनमध्ये भरघोस मताने विजयी होतीलच, परंतु चांगल्या प्रकारचं लीड घेऊन राणेसाहेब विजयी होतील अशी मी आशा बाळगतोय. आजची पत्रकार परिषद ही शेवटच्या दिवसातील एकच दिवस शिल्लक राहिलेला असून या संपूर्ण लोकसभा इलेक्शनमध्ये आमच्यासारख्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी अनेक प्रचार सभा, त्याचप्रमाणे पक्षप्रवेश, त्याचप्रमाणे रॅली, लोकांच्या गाठीभेटी आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि मागील 10 वर्षात सन्माननीय
नरेंद्रभाई मोदी साहेबांनी जे काय विकास काम केलंय ते केंद्रातील सगळ्या स्कीम लोकांपर्यंत जाण्यासाठी संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्ते यांनी तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन मेहनत घेऊन रात्रंदिवस भारतीय जनता पक्षाचा पूर्णपणे प्रचार आमच्या सगळ्या लोकांनी केलेला आहे आणि राणे साहेबांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी तळमळीने काम केलेले आहे। या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील म्हणा किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील सगळ्या कार्यकारिणीला मी धन्यवाद मानतो, कारण या सगळ्या ताकदीवरतीच संपूर्ण या लोकांपर्यंत मंडळींपर्यंत मी पोहोचू शकलो, आम्ही सर्वजण पोहोचू शकलो। कारण तळागाळातील बूथ म्हणा किंवा तिथं प्रत्येक वॉरियर्स म्हणा प्रत्येक ठिकाणी पोहोचण्यासाठी आमची भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी हे आणि पूर्ण खालची सगळी टीम गावोगावी पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरीचा विजय हा आमचाच आहे असा दावा मी ठामपणे करत आहे।